परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवंताच्या अमृतमय वचनाचं श्रवण आपण करत आहात. गेल्या 3 दिवसापासून म्हणजे काल 2 दिवस संपूर्ण झाले. आजचा हा 4था दिवस, 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र. काल आपण बघितलं 35व्या श्लोकापर्यंत काल आपण आलेलो आहोत. ब्रोत्सामदतासान्नं गायत्री छन्दसामं मासानं मार्गशीर्षोः ऋतूनां कुसुमांकर. सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे असं सांगितलं जातं. आणि या वसंत ऋतूने झाड फुला फळांनी बहरले जातात. वसंत ऋतूचं जेव्हा आगमन होतं तेव्हा झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. वसंत ऋतूचं आगमन होतं तेव्हा फुलातील मकरंद जमा करण्यासाठी मधमाशा जमा होतात. सृष्टी एक सौंदर्याची शाल पांघरून पुन्हा नटून तयार होते. काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटतं, काहीतरी बदल झाल्यासारखं वाटतो. हिवाळा जाऊन उन्हाळा त्याचं आगमन व्हायला सुरुवात होते. आणि या वसंत ऋतूमध्ये पृथ्वी समृद्ध झालेली असते. पिकं चांगले डोलायला गेलेले असतात. डोलणाऱ्या पिकांवर जगणाऱ्या पक्ष्यांची मेजबानी सुरू झालेली असते. घर धन धान्याने भरायला सुरुवात होते. शेतकऱ्यांची घरही समृद्ध झालेली असतात त्या काळामध्ये. म्हणून वसंत ऋतू अत्यंत महत्वाचा आहे असं भगवंत सांगतो अर्जुनाला. ऋतूनां कुसुमांकर. पुढे अनेक कोणत्या कोणत्या विभूती आहेत ते भगवंत सांगायला सुरुवात करतात. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं चयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. द्यूतं छलयतामस्मि. द्यूत ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये छल मी आहे असं भगवंत सांगतो. छल केल्याशिवाय कपट केल्याशिवाय द्यूत खेळता येत नाही. आपण शकुनीला नावं ठेवतो पण शकुनी हा द्यूतामधला माहीर आहे. कपटानं तो पांडवाला हरवलं वगैरे वगैरे असं आपण सांगतो. त्यांनी कपट केलं, तो कपटी आहे. तो कपटी आहे हा भाग निराळा. पण द्यूतामध्ये कपट हे मेन असतं असं भगवंत सांगतात. श्रेष्ठ असतं कपट त्या ठिकाणी. कपटाशिवाय माणूस खेळू शकत नाही. धर्मराज नाकासमोर चालणारा
त्याच्यामुळे धर्मराज शकुनीपाशी कधीच टिकू शकत नाही, शकुनी समोर कधीच नाही. आणि म्हणून जीवनामध्ये आपण बघितलेलं आहे, धर्मराजासारखी जी माणसं आहेत, धार्मिक माणसं आहेत, जे सरळ मार्गी माणसं आहेत, ते जगासमोर टिकत नाही. त्याचं कारण ते आहे, ठोशास ठोसा जशास तसे असं अंतःकरण त्यांचं नसतं. आणि त्याच्यामुळे ते आत्मक्लेश करून घेतात, स्वतःला दुःख देऊन घेतात. माणूस कितीही धार्मिक असला तरी त्याला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे, ठोशास ठोसा देता आला पाहिजे. भलेही पुढच्याला इजा करू नये, पुढच्याला ताडू नये, लागेल असं बोलू नये, हे बरोबर आहे. परंतु आपल्यावर झालेला वार त्याला प्रतिवार करता आला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वतःच संरक्षण करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते फार गोष्ट सुंदर सांगितल्या जाते. जुन्या काळामध्ये कीर्तनकार प्रवचनकार सांगत होते, एक खूप मोठा साप होता म्हणे, तो लोकांना चावायचा, लोक घाबरायचे. त्या रस्त्याने कोणी जात नव्हतं. एक संन्यासी त्या रस्त्याने गेल्यानंतर त्यांनी विचारलं, का रे बाबा, लोकांना का चावतोस तू असं विनाकारण? लोक घाबरतात तुला कोणी काही इजा केली का? तुला कोणी काही त्रास दिला का? मग का लोकांना असा त्रास देतोस तू? साधूच त्यांनी ऐकलं, सांगितलं ठीक आहे, आजपासून मी त्रास देणार नाही. मग त्या सापानं चावणं बंद करून टाकलं. तो अगदी शांत झाला. बराच काळ निघून गेला. साप दिसला की आता लहान लेकर सुद्धा दगड मारायचे, माणसंही मारायचे, बायाही मारायच्या, पोरही मारायचे. साप पळून जायचा तिथून. असं करता करता त्याच्या शरीराला अनेक जखमा झाल्या. एक दिवशी त्या रस्त्यानं ते संन्यासी येत होते, साधू येत होते. त्यांनी बघितलं की इथं साप होता पहिले. त्याला कन्याचा आवाज आला सापाच्या. त्याच्याजवळ गेले, काय झालं रे? म्हटले तुम्ही सांगितलं नाही, मी चांगलं वागलो लोकांसोबत, त्याच्यामुळे माझी अशी अवस्था झाली. आता मला लहान लेकर सुद्धा घाबरत नाही, दगड मारतात. ते साधू म्हणाले, ठीक आहे, तू लोकांना चावू नको असं म्हटलं मी तुला, पण फुसकारू नको असं नाही म्हटलं ना. तू फुसकारायला पाहिजे होते. मी चावू शकतो असं लोकांना दाखवायला पाहिजे होते. चावायचं नाही, पण मी चावू शकतो अशी कल्पना ज्यावेळेस लोकांना आली असती तर लोक तुझ्या जवळ नसते आले, घाबरले असते. माणसानं इतकंही शांत, इतकंही धर्मभीरू नसावं. त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं, धर्माचं नुकसान होतं, स्वतःचं नुकसान होतं, सांस्कृतिक नुकसान होतं. कोणी या आमच्या देशामध्ये ठीक आहे, हरकत नाही, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी हो का मंदिर या हमारा. ठीक आहे, आमचं मंदिर आहे, इथे या, तुम्ही तुमची प्रार्थना करा, पण आमच्या मंदिरामध्ये करा. मंदिर आमचं राहील. तुमचं मंदिर इथं बांधू नका ना. आमच्या मंदिरात येऊन प्रार्थना करायला तुम्हाला काय अडचण आहे? आमच्या देशात येऊन आमच्यावरती आक्रमण करता, आमची संस्कृती नष्ट करता, आमच्या संस्कृतीला विलयाला लावता, तुमची संस्कृती आमच्यावर लादता. असंच तर झालंय. आमच्यावरती ख्रिश्चनाटी संस्कृती आमच्यावर लादल्या चाललेली आहे, मुस्लिम संस्कृती आमच्यावर लादल्या चाललेली आहे, आमच्यावर पारसी संस्कृती लादल्या चाललेली आहे. हिंदू संस्कृती राहिली कुठे? बाहेरून आलेले लोक आमच्यावर त्यांची संस्कृती लादतात, त्यांच्याप्रमाणे आम्हाला वागायला सांगतात, आम्ही तसंच वागतो. आमचं सगळं बदललं, आमची संस्कृती बदलली, आमचा पेहराव बदलला, आमचे वस्त्र बदलले, आमचं सगळं टोटल बदललेलं आहे. आमचे रहन सहन सगळं बदललं, खान पान टोटल बदललेलं आहे. आम्ही आता इकडचं खात नाही, बर्गर खातो, पिझ्झा खातो, ते आवडतं आम्हाला. फास्ट फूड आम्हाला आवडतं. आमची पोळी रोटी भाजी चपाती वरण भात नाही आवडत आम्हाला. आता ते पदार्थ खातो आम्ही. आणि ते पदार्थ आवडून चॉकलेट वगैरे सगळे जे पदार्थ सडवून तयार झालेले असतात आणि ज्या पदार्थांना अनेक दिवस टिकवून ठेवल्या जातं ते पदार्थ आपण खातो.
आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की 8 घंट्यानंतर त्या पदार्थाचं विघटन व्हायला सुरुवात होते. नैसर्गिकरित्या निसर्गामध्ये ओपन ठेवलेला पदार्थ जितका वेळ टिकतो तितकीच त्याचं आयुष्य असतं त्या पदार्थाचं. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही टिकवलं डीप फ्रीज मध्ये वगैरे तर ते पदार्थ टिकले असं नाही समजायचं. ते त्या पदार्थाला दाबून ठेवलेलं आहे तुम्ही. नैसर्गिकरित्या दूध तपवून ठेवलं जोपर्यंत ते नासत नाही तोपर्यंत ते तुमच्या उपयोगाचं आहे आणि तोपर्यंतच त्याचं लाईफ आहे, आयुष्य तितकंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य नाही त्याचं. पण आपण फ्रीज मध्ये ठेवून 8 दिवस 10 दिवस त्याला ठेवतो नाही का? कशासाठी? नाही टिकवलं पाहिजे. अरे ताजं मिळतंय ना तुला भल्या माणसा. ठीक आहे, इंग्लंडमध्ये त्याची गरज आहे. तिकडे 4-4 महिने बर्फ पडतो त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही. बऱ्याच ठिकाणी शीत प्रदेशामध्ये माणसं कोंडून असतात. घराच्या बाहेरून पूर्ण बर्फाची चादर असते. घर पूर्ण बर्फानं झाकलेलं असतं. दरवाजा सुद्धा उघडत नाही इतका बर्फ बाहेर साचलेला असतो. त्यावेळेला घरामध्ये वस्तू लागतात त्यांना, ते टिकवून ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे त्यांनी टिकवून ठेवलेलं ठीक आहे त्यांच्यासाठी. तुम्हाला तर ताजं मिळतं नाही ते व्यवस्थित. कशाला ठेवताय? फ्रीज नावाची वस्तू ही महाराष्ट्रामध्ये आली, तुम्हाला सांगतो भारतामध्ये आली, याची गरजच नाही खरं पाहिलं तर. पण बऱ्याच गोष्टीचा आपण केलाय, बऱ्याच गोष्टीला आपण स्वीकार केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण स्वीकार करतो ना, त्या आपल्या अंधानुकरणामुळे स्वीकार करतो. चुकीच्या गोष्टीमुळे आपण स्वीकार करतो. आपल्याला त्याची गरज नसते. त्याची आपल्याकडे गरज नसते पण आपण ते करतो. किती लोकांना हे कळतं? कॅल्व्हिनेटर नावाची बरीचशी कंपनी अमेरिकेमध्ये याला बॅन केल्या गेलेल्या आहे, बंदी आणलेली आहे. आपल्या तर धडाल खपते ते. कारण याच्यामधून निघणारा जो वायू आहे फ्रीज मधून, तो वायू पृथ्वीला एक कव्हर आहे, ओझोन नावाच्या वायूचा थर आहे, त्या वायूला नष्ट करण्याचं काम त्या फ्रीज मधून निघणारा वायू करत असतो. काय होतं या वायूला? अरे परब्रह्म परमेश्वराने अनेक वायू जे तयार केलेले आहेत त्या प्रत्येक वायूचं वेगवेगळं काम आहे. ओझोन नावाचा जो वायू आहे, आकाशातून अवकाशातून येणारे जे किरण आहेत, विषारी किरण, ते विषारी किरण पृथ्वीकडे येऊ देत नाही. तो वायू त्या किरणांना तिथेच थांबवतो, विषारी किरणांना. त्याच्यामुळे पृथ्वीवरती विषारी किरण येत नाहीत. एक दिवस असा येणार ओझोन वायूला छिद्र पडत चाललेले आहेत आणि जेव्हा ते किरण पृथ्वीवरती येतील तेव्हा लोकांना त्वचेचे कॅन्सर व्हायला सुरुवात होईल, डोळ्याचे कॅन्सर व्हायला सुरुवात होईल. कसं वाचवणार आपण स्वतःला? आपणच आपल्या पायावरती दोंडा पाडून घेतो आहे की नाही? आपणच आपलं नुकसान करून घेतो. कोण आपलं नुकसान करतंय? दुसरं कोणीच नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे, ते आम्हाला कळलं पाहिजे. युधिष्ठिर हा सरळ मार्गी आहे आणि सरळ मार्गी असलेल्या युधिष्ठिराला हरवणार असतो. शकुनी मामा हा द्यूतामधला माहीर आहे, त्यातला मास्टर आहे. तो द्यूत खेळताना छल करावाच लागतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. छल त्याच्यातलं मेन आहे, टॉप आहे. द्यूतम छलयतामस्मी, त्या द्यूतामधला छल जो आहे तो मी आहे असं सांगतात. छल जर त्याच्याकडे असेल तरच तो जिंकतो, अथवा जिंकत नाही. द्यूतामधला छल जो आहे तो युधिष्ठिराकडे नव्हता, धर्मराजाकडे नव्हता. कुठे आहे? त्याच्याकडे नव्हता. हा कृष्ण भगवंत जर आले असते शकुनी सोबत
मग मात्र तुल्यबळ झालं असतं, मग होत्याचं नव्हतं झालं असतं. शकुनीला काहीच करता नसता आलं कृष्ण भगवंतासमोर. भगवंतानी प्रत्येकाला जो तसा आहे त्याला तसं उत्तर दिलेलं आहे, त्याला त्या पद्धतीचं हे केलेलं आहे, ट्रीटमेंट केलं. जशी त्याची हे आहे तशी ट्रीटमेंट दिलेली आहे भगवंतानी त्याला. द्योतं छलयतामस्मि तेजस्वीनामः. तेज आहे, तेजस्व्यामधलं जे तेज आहे, तपस्वी असतात त्यांच्यामध्ये जे तेज असतं ते तेज मी आहे असं भगवंत म्हणतात. तेजस्विनामहं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववतामहं. व्यवसायामधला विजय जो आहे तो मी आहे. जयोस्मी व्यवसायोस्मी. व्यवसाय करणारी जी माणसं आहेत त्याच्यामध्ये त्यांना यश मिळतं, जय मिळतो, धनप्राप्ती होते, कीर्ती प्राप्ती होते, मोठेपण मिळतं. हे सगळं जे त्यांना मिळतं त्या व्यवसायामध्ये ते मोठेपण, तो जय मी आहे असं समज. कारण त्या जयावरच सगळं अवलंबून आहे. कुठलाही व्यवसाय करणारा व्यक्ती त्याला नफा भेटत नसेल, सन्मान भेटत नसेल, त्याला जय मिळत नसेल तर तो धंदा करणार नाही, बंद करून टाकेल, तो बंद करून टाकेल. कुठलाही व्यक्ती द्यूत खेळताना त्याला छल येत नसेल तर तो द्यूत खेळणार नाही, बंद करून टाकेल. कारण छल त्यातलं मग प्रमुख आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्ववतामहं. आणि सत्व जे आहे, सात्विकांमधलं सत्व ते मी आहे. जे सात्विक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये सात्विकता आहे. आपण एखाद्या माणसाला म्हणतो की नाही खूप सात्विक आहे, खूप चांगला आहे, खूप सज्जन आहे. ती सज्जनता जी आहे ना, भगवंत सांगतात तो माझा अंश आहे असं समज, मी आहे असं समज. या सगळ्या श्रेष्ठ विभूती सांगितल्या गेलेल्या आहेत. पुरुषनीनाम वासुदेवोस्मी पांडवानां धनंजय मुनीनामप्यहं व्यास कवीनां उशना कवी. पुरुषनीनाम वासुदेवोस्मी. कृष्णामध्ये वासुदेव मी आहे म्हणजे कृष्ण मी आहे. भगवंताचं कुळ जे आहे ना वृष्णी कुळ आहे. या वृष्णी कुळामध्ये वासुदेव जो आहे तो मी आहे. म्हणजे कृष्ण स्वतः सांगतात मी सुद्धा एक विभूती आहे असं समज. मी म्हणजे फक्त मी नाही, तुला दिसतोय 3-3.5 हातामध्ये, हा मी नाहीये, मी वेगळाच आहे. माझा अव्यक्त स्वरूप वेगळंच आहे. असा भ्रमित होऊ नको मी म्हणजे मी आहे म्हणून, मी वेगळाच आहे. पांडवानां धनंजय. आणि पांडवामध्ये जो धनंजय आहे ना तो साधना योग साधना जन्म तुला लाभला पूर्ण देव पावला रे विचारा भजनासी लागला रे विचारा भजनासी लागला रे योग साधना जन्म तुला लाभला योग साधना जन्म तुला लाभला गुरुदेव पावला रे विचारा भजनासी लागला रे विचारा भजना
धर्मोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्ववतामहम्. व्यवसायामधला जय जो आहे तो मी आहे. भगवंत म्हणतात कृष्णां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजय. पांडवामधला जो धनंजय अर्जुन आहे तो मी आहे असं समज. कारण पांडवांमध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर जो आहे तो अर्जुन आहे. पण परवा दिवस पाहिलं की त्याला अनेक नावानं त्याला संबोधलं जातं. सव्यसाची, धनंजय, त्याच्यानंतर त्याला अर्जुन, जिष्णू, किरीटी, श्वेतवाहन, कृष्ण, विजय, सव्यसाची आणि धनंजय आणि अनेक नावांनी त्याला संबोधल्या जातं. म्हणून पांडवामध्ये धनंजय मी आहे असं समज. उच्च विभूती ज्याला म्हटलं जातं. मुनीनामप्यहं व्यास कवीनामुशना कवी. मुनीमध्ये व्यास, महर्षी व्यास नंबर 1 आहे. कारण व्यासांनी सर्व शास्त्राचं संघटन केलेलं आहे, संकलन केलेलं आहे. सगळे शास्त्र एकत्रित केलेले आहे. भागवत लिहिलं, महाभारत लिहिलं महर्षी व्यासांनी.